जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक परळीचं गुन्हेगारीकरण याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली। मग एका वर्षामध्ये 109 मृतदेह आढळून आले वगैरे। तर एक तुमची एक सामाजिक जबाबदारी, मला ते आकडे माहित नाहीये, म्हणजे गुन्हेगारी खरंच परळीतच स्पेसिफिक असं झालंय का, काही नंबर्स का, त्याच्याबद्दल तुमचं मत? मला ते नंबर्स माहित नाही का, नंबर चौथ्या, पण गुन्हेगारीकरण बीड मध्ये नाही फक्त परळीमध्ये आहे। बीड बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे नाही, त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना। कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं। आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो। एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते, एक महिला राजकारणी आहे। बीड ज्या जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलंय, खासदार राहिलेले आहेत तिथे, केशर काकू क्षीरसागर, रजनीताई पाटील, प्रीतम मुंडे, विमलताई मुंडे पालकमंत्री राहिल्या आहेत। मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात, त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना, नाही तर दरोडे करायला गेले असते, लोक काम करायला कशाला गेले असते बाहेर। त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे। मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात, अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत। नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला, अशा अनेक घटना राज्यभर घडत आहे। आणि म्हणून ही घटना निर्घृण आहे, तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे, वेळोवेळी केलेला आहे। तुम्ही मलाच काय सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये? माझी भूमिका काय आहे? मी पर्यावरण मंत्री आहे, माझ्याकडे ती भूमिका असती तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे। दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही। आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत आहेत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं वाटत नाही। बीड जिल्ह्याला बदनाम आम्ही नाही करत, बीड जिल्हा कुठं बदनाम करा, फक्त परळी पॅटर्न म्हणतो आम्ही, परळीचा पॅटर्न, बीड जिल्हा नाही। बीड जिल्हा आमचा, आम्ही शाबित आहोत, आमचं व्यवस्थित चाललंय, आम्हाला परळीवाल्यांचा काही संबंध नाही। तुमचा परळी पॅटर्न बदनाम होतं। आमच्या आष्टीतल्या लोकांनी कोणाच्या जमिनीवर जे आहे कोणी पीक विमा भरलेला एक शेतकरी दाखवा, पाटोद्यातला दाखवा, शिरूरमधला दाखवा, बीडमधला दाखवा, गेवराईतला दाखवा, धारूरमधला दाखवा, वडवणीचा दाखवा, माजलगावचा दाखवा, केजचा दाखवा आणि अंबाजोगाईचा। फक्त परळीचेच लोक का विमा भरतायत, सगळ्या जिल्ह्यात भरतायत आणि संपूर्ण राज्यात भरतायत। पण बदनामीचं कार आम्ही कुठं बदनाम करतो? बदनाम फक्त तुमची, फक्त परळीचेच लोक तुमच्याशिवाय असं वागू शकतात काय? कृषी मंत्री तुमचाच, परळीचा पॅटर्न तुमचाच, आणि या पॅटर्नची सुरुवात ही बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेली आहे। एक 2 ते 3 दिवसामध्ये सुरुवात 200 कोटीपासून झालेली आहे आणि ही 2000 ते 4000 कोटीवरती गेली। सबस्क्राईब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।